मन शांत ठेवण्यासाठी खाण्यामध्ये तामसिक पदार्थ कमी असले पाहिजेत. कांदा, लसूण हे जे पदार्थ आहेत ना, हे तामसिक पदार्थ मानले जातात. पण याच्यामध्ये अजून एक गंमत आहे बरं का, की लसणासारखा पदार्थ जो आहे ना, तो राहूचा ज्यावेळेला विष्णूंनी गळा कापला अमृत पिल्यानंतर, ते जे अमृत खाली पडलं, त्याच्यातून उत्पन्न झाली ती लसूण आहे. त्यामुळे ती तामसिक जरी असली तरी ती धर्मशास्त्रानुसार आहे. आयुर्वेदशास्त्रानुसार ती अमृतासारखी आहे. त्यामुळे तिचा वापर वातशमनासाठी चांगला होतो. एक लवण रस सोडला, लवण म्हणजे मीठ किंवा खारट रस, तो जर सोडला, तर बाकी 5ही रस त्या ह्याच्यामध्ये आहेत, लसुणामध्ये आहेत आणि त्यामुळे ते शरीराचं चांगल्या पद्धतीनं पोषण करते. पण हे करत असताना जर व्यवहारातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला भरकटवणाऱ्या आहेत, त्या तुम्ही कमी केल्यात ना, मोबाईल असेल, विनाकारणचा म्हणजे काही संबंध नसतो राजकारणाचा आणि आपल्या आयुष्याचा. पण आपल्याला खूप मोठी चिंता पडलेली असते, की बाबा आज काय होणार? भारत-पाकिस्तानच्या मॅचमध्ये कोण जिंकणार? पाकिस्तान जिंकला म्हणून माझ्या इन्कममध्ये फरक पडत नाही आणि भारत जिंकला म्हणून पण माझ्या इन्कममध्ये फरक पडत नाही. पण आपण तो स्ट्रेस ओढून घेत असतो. ती जर सवय आपण सोडलीत ना, तर आपलं आयुष्य खूप सुखकर होतं. नैराश्य येत नाही, चिड होत नाही, डिप्रेशन येत नाही, काही नाही. सगळं छान होतं, आलबेल होतं.